की हा आकाचा तर बोका निघाला आहे। कारण ज्या आकाच्या नावाने हा बोंब मारत होता की हा वाळू माफिया आहे, याचे हात इथे रंगलेत तिथे रंगलेत, एवढे खून पडलेत तेवढे खून पडलेत, मग आता हा आकाचा बोका झाला का? देवेंद्र फडणवीसच आता या सगळ्यांचा आका निघाला का काय? आता हा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे। धनंजय मुंडे काय मरणाच्या दारात उभे नव्हते की त्यांना भेटायला 4.5 तास त्यांची चौकशी करण्याची आवश्यकता होती। त्यांना डॉक्टर पदवी दिली पाहिजे की 4 तास तुम्ही आतमध्ये जाऊन काय करत होता? धनंजय मुंडेचं ऑपरेशन करत होता का? धनंजय मुंडेंचे जे ऑपरेशन झाले मोतीबिंदूचं, त्याच्यामध्ये आमच्या गावाकडचे लोक 4 तासात फिरायला लागतात काळा चष्मा लावून। सीएम साहेबांचा फोन आला म्हणून तुमचा आता पार बागुलबुवा झाला। ती काही शिवाजी महाराजांसोबत अफजलखानाची भेट नव्हती की त्याचा कोताळा काढायला गेला। डॉक्टर धसेना डॉक्टर पदवी दिली पाहिजे की 4 तास तुम्ही आतमध्ये जाऊन काय करत होता? धनंजय मुंडेचं ऑपरेशन करत होतात का? आणि खऱ्या अर्थानं जो दुग्धाभिषेक केला तो एक समाजाचं प्रतिनिधित्व ते करत होते म्हणून केला। एक चांगल्या भावनेने समाजाने त्यांना स्वीकारलं की तुम्ही संतोष देशमुख, कैलासवासी संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली, त्यांच्या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळेल या आशेने मराठा समाजाने त्यांना पाठिंबा दिला। मात्र आज जे काही चित्र आपल्या समोर आलेलं आहे तो विश्वासघात आहे आणि या विश्वासघाताचं उत्तर मराठा समाज त्यांना नक्की देईल। कारण कैलासवासी संतोष देशमुख यांची मुलगी ही समाजाकडे न्याय मागत होती, ती सरकारकडे न्याय मागत नव्हती, तिने समाजाचा आधार घेतला होता आणि त्या आशेने ती सगळ्यांकडे पाहत होती आणि सुरेश धस याच्यावरती धडाडीने होते पुढे। मग आज असा काय मोठा चमत्कार घडला? मग तुम्हाला सीएम साहेबांचा फोन आला का? आणि सीएम साहेबांचा फोन आला म्हणून तुमचा आता पार बागुलबुवा झाला? असं नाही ना, तुम्ही समाजाचा सुद्धा विचार केला पाहिजे। आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत। संतोष देशमुख यांचे खुनाचे मारेकरी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही नाही तरी आम्ही हा लढा नक्कीच पुढे नेऊ। त्यांचा स्वतःवरतीच विश्वास राहिला नाही, त्यांच्या बोलणं याच्यावरूनच कळतं की हा माणूस खोटं बोलतो आहे, हा माणूस फक्त पक्षाचा विचार करत आहे। म्हणजे आतापर्यंत सीएम जसे फिरवत होते तसा तो फिरत होता, जसं सीएम बोलायला लावत होते तसं ते बोलत होते। म्हणजे देवेंद्र फडणवीसच आता या सगळ्यांचा आका निघाला का काय? आता हा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे। आता या आकानं उत्तर द्यावं आम्हाला। नाही, क्लिअर कट दिसतंय की बावनकुळे साहेब आल्यानंतर तुम्ही 4 तास तिथे दवाखान्यात घुसून काय केलं? कसलं ऑपरेशन केलं? कसली घुस केली? केवढी विचारपूस केली? ज्या मुंड्यांच्या नावाने ते बोंब मारत होते बेंबीच्या देठापासून, मग अचानक काय झालं तुम्हाला की एवढा तुम्हाला त्यांचा कनवळा आला? त्या पार तुमच्या त्यांच्या प्रकृतीची त्यांना चिंता पडली। हा सगळा बोलवता धणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे आता समाजाला कळू देत, मराठा समाजालाही कळू देत आणि संबंध महाराष्ट्राला कळू देत। समितीचा सगळा प्रकार घडवून आणलेला आहे आणि मुंड्यांच्या नावाने ते जे बोंबलत होते आता ते पूर्ण थंडगार पडणार आहे। मराठा क्रांती मोर्चाचा कुठलाही भाग इथून पुढे धस साहेब राहतील असं मला वाटत नाही। कारण माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी सुद्धा त्याच्यावरती स्टेटमेंट केलेलं आहे आणि मराठा क्रांती मोर्चाचंच शेपूट पकडलं होतं धसांनी, हे लक्षात ठेवावं। मराठा समाजाचाच तुम्ही आधार घेतलेला होता आणि जी काही प्रसिद्धी तुम्ही इतक्या दिवसात मिळवली ती आता मातीमोल झालेली, हे विसरू नका। ते आहेत मराठा क्रांती मोर्चाचा याचा जाहीर निषेध करतोय धसांचा आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सुद्धा मी इथे तुम्हाला सांगते की आम्ही धसांचा जाहीर निषेध इथे व्यक्त करतो। कारण आम्ही तुम्हाला एक वडिलकीच्या नात्यानं बंधू म्हणून बघत होतो, पण संतोष देशमुख यांच्या जर पूर्ण तपास यंत्रणेवर जर या गोष्टींचा परिणाम झाला तर तुम्हाला समाज माफ करणार नाही। सुरेश धसांनी यापुढे या लढाईमध्ये सहभागी असावं। आता